एक चाहूल प्रेमाची भाग 2 शॉपिंग नंतर पिहू, सोहा आणि अनुष्का घरी परत आले होते. पिहू तिच्याच धुंदीत खोलीच्या दिशेने चालत होती की अचानक ती धडकली आणि पडण्याच्या भीतीने तिने आपले डोळे घट्ट बंद केले. पण अचानक तिला जाणवलं की ती जमिनीवर पडलीच नाही, तर कोणीतरी तिला पडण्यापासून वाचवलं आहे. हे लक्षात येताच पिहूने डोळे उघडले आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून ती भीतीने थरथर कापली, कारण तिच्यासमोर उभा होता अधिराज देशमुख, ज्याचा चेहरा पाहून पिहू घाबरून मनातच म्हणाली, देवा, मला ह्याच डेव्हिलशी धडकायचं होतं. आता माझं काय होणार? प्लीज देवा, मला वाचवा, नाहीतर हा डेव्हिल आज मला जिवंत गिळून टाकेल. पिहू सतत मनात प्रार्थना करत होती, तर समोर उभा असलेला अधिराज मात्र पिहूमध्ये हरवल्यासारखा वाटत होता. तो एकटक पिहूला बघतच राहिला. अधिराज देशमुखची वय 29, उंची 6'1'8 पॅक ॲब्स आणि मस्क्युलर बॉडी होती. त्याच्या निळ्या डोळ्यांमध्ये आणि गोऱ्या रंगामध्ये कोणतीही मुलगी फिदा झाली असती. पण या क्षणी हे हँडसम डेव्हिल पिहूला आपल्या मजबूत हातांनी धरून तिला एकटक पाहत होता. आणि पिहूचा मात्र भीतीने थरकाप उडाला होता, कारण तिने अधिराजचा राग कित्येक वेळा पाहिला होता. पिहूने अखेर भीतीवर मात करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व धैर्य एकवटून अधिराजला म्हणाली, मिस्टर देशमुख, मला सोडा प्लीज. पिहूचं बोलणं ऐकून अधिराज भानावर आला आणि त्याने पिहूला सोडून दिलं. अधिराजच्या बाहूपासून सुटताच पिहूने त्याला सॉरी म्हटलं आणि तिथून पळ काढला. पण अधिराज मात्र पिहूला पाहत राहिला, तोपर्यंत जेव्हा ती तिच्या खोलीमध्ये गेली नाही. तिच्या निघून गेल्यानंतर अधिराज देखील आपल्या खोलीत गेला आणि त्याने आपल्या असिस्टंट समरला कॉल केला. समरने कॉल रिसीव्ह केल्याबरोबर अधिराज म्हणाला, जे काम दिलं होतं ते कधीपर्यंत होईल? माझ्याकडे फार वेळ नाही. समोरून समरने उत्तर दिलं, ऑलमोस्ट झालंय सर, रात्रीपर्यंत तुमच्याकडे असेल. अधिराजने एक खोल श्वास घेत म्हणाला, ओके, लवकर पूर्ण करा. हे बोलून त्याने कॉल कट केला. कॉल कट करताच अधिराज त्याच्या खोलीला अटॅच स्टडी रूममध्ये गेला, जिथे एका भिंतीवर पिहूचा एक मोठा फोटो लावलेला होता. त्या फोटोच्या जवळ जाऊन अधिराज त्याला स्पर्श करत म्हणाला, फक्त आजची रात्र, त्यानंतर तू कायमची माझी होशील. तुझ्या नावासोबत माझं नाव जोडलं जाईल. तुला सांगू शकत नाही की मी तुझ्यावर किती प्रेम करू लागलो आहे. मला कळलंच नाही की माझं मन तुझ्यावर कधी आलं. अधिराज असाच त्या फोटोशी बोलत राहिला आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली. घरातले सगळेच लोक अजून व्यस्त झाले. आतापर्यंत निहारिका देखील इथे येऊन पोहोचली होती आणि एका खोलीत नववधूसारखी तयार होत होती. तिच्या आजूबाजूला तिच्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या. तिच्या एका मैत्रिणीने म्हणलं, यार निहारिका, तुला मानलं पाहिजे. फायनली तू अधिराज देशमुखशी लग्न करणार आहेस. किती मुली मिसेस देशमुख होण्याचं स्वप्न पाहत होत्या, आणि तू बाजी मारली. या बोलण्यावर निहारिकाने अकडून उत्तर दिलं, तर मी काय तुला साधी मुलगी वाटते का? निहारिका दिवान नाव आहे माझं. फक्त मीच अधिराजसोबत बेस्ट दिसते आणि त्यालाही ते माहिती आहे. तिची दुसरी मैत्रीण म्हणाली, हो, यात काहीच शंका नाही. पण अधिराज खूप खतरनाक आहे. त्याचं नावच पुरेसं आहे लोकांना घाबरवण्यासाठी. हे ऐकताच निहारिका म्हणाली, हो ते खरं आहे. पण तो माझ्यावर खूप प्रेम करतो, म्हणून तर तो लग्नाला तयार झाला. निहारिकाच्या सगळ्या मैत्रिणी तसंच तिची स्तुती करत होत्या. तिथेच अनुष्काच्या खोलीत पिहू तिला खूप वेळांपासून हाक मारत होती, कारण अनुष्का बाथरूम मधून बाहेरच येत नव्हती. पिहूने जोरात हाका मारत म्हटलं, अनुष्का यार, लवकर बाहेर ये. लग्नाचा मुहूर्त होतो, खाली देखील जायचं आहे. आता देखील पिहूच्या हाकेला अनुष्काने दार उघडलं नाही. तेव्हाच सोहा खोलीत आली. तिने यावेळेस निळ्या रंगाचा लहंगा घातलेला होता. सोहा खोलीत आली आणि तिचं लक्ष पिहूवर गेलं. ती म्हणाली, वा पिहू, तू खूप सुंदर दिसतेयस. मी आधीच म्हटलं होतं ना की तुझ्यावर हा हॉट पिंक लहंगा छान दिसेल. पिहूने आज हॉट पिंक रंगाचा लहंगा घातलेला होता आणि तिचे केस मोकळे सोडले होते. सोहाच्या कॉम्प्लिमेंटला पिहूने थँक यू म्हटलं आणि ताबडतोब अनुष्काची तक्रार करत म्हणाली, पाहिलंत का, ही अनुष्का बाथरूममध्ये बसली आहे, बाहेर येण्याचं नावच घेत नाहीये.
तेव्हा सोहानेही ओरडून अनुष्काला हाक मारली, अनुष्का बाहेर ये, नाहीतर मी आता मम्माला घेऊन येते. मम्माचं नाव ऐकताच अनुष्का तातडीनं दरवाजा उघडून बाहेर आली आणि चिडून म्हणाली, तू का नेहमी मला मम्माचं नाव घेऊन धमकावतेस? अनुष्काचं बोलणं ऐकून सोहा आणि पिहू काहीच बोलल्या नाहीत. उलट त्या आश्चर्याने अनुष्काकडेच पाहत राहिल्या, कारण आज अनुष्काने पहिल्यांदाच मुलींसारखा ड्रेसअप केला होता. तिने यावेळेस वाईन कलरचा लहंगा घातलेला होता. अनुष्काला या गेटअपमध्ये पाहून सोहा म्हणाली, शेवटी आज मला माझी बहीण मिळाली. नाहीतर मला वाटायला लागलं होतं की मी एकुलती एक मुलगी आहे देशमुख कुटुंबाची. सोहाचं बोलणं ऐकून अनुष्का चांगलीच चिडली. पण तेव्हा पिहूने सोहाचं समर्थन करत म्हटलं, तुमचं बरोबर आहे दी. मलाही कधी कधी असं वाटायचं की मी एखाद्या गुंडासोबत राहत आहे. इतकं बोलताच सोहा आणि पिहू दोघी हसू लागल्या. तेव्हा अचानक सोहा गंभीर झाली आणि विचार करत म्हणाली, माझ्याकडे एक प्लॅन आहे. पिहूने आश्चर्याने विचारलं, काय आहे तो प्लॅन, दी? पिहूच्या प्रश्नाचं उत्तर न देता सोहा कुठेतरी निघून जात म्हणाली, एक मिनिट. थोड्याच वेळात सोहा एक लिपस्टिक घेऊन आली आणि अनुष्काला लावू लागली. लवकरच पिहू आणि सोहाने मिळून अनुष्काचं संपूर्ण मेकअप पूर्ण केला आणि मेकअप पूर्ण होताच सोहा तिच्याकडे पाहत नजर उतारत म्हणाली, आता दिसतीयस ना तू नवरदेवाची बहीण. पिहू आणि सोहाने अनुष्काचा मेकअप पूर्ण केल्यावर सोहा मिश्किलपणे म्हणाली, आता एकदम परफेक्ट दिसतेयस. लग्नात नवरदेवाची बहीण म्हणून स्टेजवर जाऊन धमाल करशील. अनुष्का नाराजी दाखवत म्हणाली, पण मी असा सगळा ड्रेसअप कधीच करत नाही. हे लहंगा वेहंगा माझं नाही. मी कम्फर्टेबल नाही या सगळ्यात. पिहू हसत म्हणाली, आता झालं ना. तू असं बोलणं बंद कर, नाहीतर आम्ही पुन्हा मम्माला बोलावू. हे ऐकताच अनुष्काने घाबरून लगेच हात वर करत उत्तर दिलं, नाही नाही. अजून मम्माचं नाव काढू नका. मी तयार आहे. आता काहीही बोलणार नाही. सोहा हसत म्हणाली, हे बघ मम्मा, हे जादूचं नाव आहे. तुझा कॅमोफ्लेज मोड कधीच ऑन नाही होत जेव्हा मम्मा इन्क्लूड असते. पिहूने हसत हसत तिला गमतीशीरपणे विचारलं, तुला काय एवढा त्रास आहे हे सगळं घालायचा? लोक म्हणतील. अनुष्का देशमुखने पहिल्यांदाच लहंगा घातला आणि बॅटलमध्ये निघाल्यासारखी वाटते. अनुष्का मिश्किलपणे उत्तरली, हो, बॅटल तर आहेच. हे हाय हील्स घालून चालणं म्हणजेच एक मोठी बॅटल आहे. हे ऐकताच पिहू आणि सोहा जोरात हसायला लागल्या. सोहा म्हणाली, वा, तुझ्या हाय हिल्सची लढाई बघायचीच बाकी होती. पण काळजी करू नकोस, आम्ही तुला घेऊन स्टेजवर जाऊ. तू कितीही प्रोटेस्ट केला तरी. तिघीही हसतच हॉलमध्ये निघून गेल्या आणि अनुष्काही शेवटी हसत त्यांच्या मागे निघाली. ठीक आहे, पण लक्षात ठेवा, जर मी पडलं तर तुम्ही दोघींनाही सोबत घेऊन पडणार आहे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.